महाराष्ट्राला धक्का देणारी अतिशय दुःखद घटना आज घडलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. गेले अनेक वर्षे राजकारणात असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. राज्यातली अतिशय धक्कादायक ही घटना आहे. त्यांच्यासह 6 जणांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत आणि सकाळी बारामतीहून ते विमानानं बाहेर पडले, पण विमानाचा अपघात झाला आणि या अपघातात अजित पवार यांच्यासह सर्वांचा मृत्यू झालेला आहे. अतिशय महाराष्ट्राला ही दुःखद घटना आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातली अतिशय दुःखद घटना आहे. कारण गेले अनेक वर्षे शब्दाला पक्का असणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजित पवार यांचं नाव आहे. प्रशासनावर प्रचंड वचक असलेला हा नेता होता. काम करणारा हा नेता होता. त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं वळण मिळालं. काका पुतण्या यांच्यातही काही विमनस्य तयार झालं. पण जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय दुःखद घटना ही घटना घडलेली आहे. महाराष्ट्र या घटनेनं हादरून गेला आहे. कारण अजित पवार यांच्याविषयी अतिशय चांगल्या भावना महाराष्ट्रात होत्या. कारण काम करणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती. अगदी तळागाळात जाऊन काम करणारा हा नेता होता. त्यामुळे या नेत्याच्या अपघाती वृत्तानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय धक्कादायक, दुःखदायक ही घटना आहे. त्यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या इतिहासातली ही अतिशय दुःखद घटना आहे. अजित पवार यांचा विमान अपघातात सकाळी बारामती येथे मृत्यू झालेला आहे. त्या बारामती सध्या ते जिल्हा परिषद प्रचार जोरात सुरू आहे. त्या प्रचारासाठी ते बाहेर पडले, पण विमान अपघात झाला आणि या अपघातात त्यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. एकूणच या घटनेनं महाराष्ट्र हादरलेला आहे.